नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या चॅनलमध्ये गियन बारे सिंड्रोम या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. हा आजार सध्या पुणे आणि पुणे परिसरात भरपूर धुमाकूळ घालत आहे. न्यूजमध्ये या आजाराबद्दल लोकांनी ऐकून भरपूर प्रमाणात भीती बाळगलेली आहे आणि बरेच पेशंट आणि मित्र लोक फोन करून किंवा समक्ष भेटल्यावर मला माहिती विचारत आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर गियन बारे सिंड्रोम म्हणजे काय, तर याच्या आपण आधी एक इतिहास जाणून घेऊया. 1961 मध्ये बॅटल ऑफ स्टॉर्म या युद्धाच्या वेळेस गियन बारे आणि स्ट्रॉल या तीन न्यूरोलॉजिस्टनी ह्या आजाराचा शोध लावला. ह्या युद्धामध्ये 2 ते 3 सैनिक अचानक त्यांना खालून वर प्रकारचा पॅरालिस झाला. मग ह्याची कारणं शोधताना या 3 शास्त्रज्ञांना ह्या आजाराचा शोध लागला. त्यामुळं ह्या आजाराला गियन बारे सिंड्रोम असं नाव मिळालं. तर हा फ्रेंच नाव असल्यामुळे ह्याचे उच्चार वेगवेगळे आहेत. तर ह्या आजारात नेमकं काय होतं, ह्याची कारणं काय आहेत, उपचार काय आहेत आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे याची आपण माहिती घेऊया. तर ह्या आजारात काय होतं नेमकं, तर ह्या आजारात आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती असते, ते आपल्या शरीराविरुद्ध काम करते. तर ते कसं होतं ते आपण समजून घेऊया. तर आधी आपण कारणं बघूया. तर ह्या आजाराची कारणं काय आहेत, तर ह्या आजारातली कारणं आहेत प्रतिकार शक्तीमध्ये झालेला बदल. हा बदल कधी होतो, तर पहिला आहे की कॅम्फॅलोबॅक्टर जेजुनी नावाचं एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, जे खराब पाणी किंवा खराब अन्नामुळे होतं. तर ह्या इन्फेक्शनमुळे पेशंटला जुलाब, उलट्या असा त्रास होतो. किंवा दुसरं व्हायरल इन्फेक्शन आहे, जसं सायटोमेगालस व्हायरस किंवा एप्सिन बार व्हायरस किंवा इतर व्हायरस इन्फेक्शन नंतर, किंवा एखाद्याची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा पेशंटमध्ये, किंवा काही काही पेशंटला लस घेतल्यानंतर हा आजार होतो. ही या आजाराची कारण आहेत. तर ह्या आजारात काय होतं की जेव्हा एखाद्या पेशंटला व्हायरल इन्फेक्शन किंवा मी आता सांगितल्याप्रमाणे कॅम्फॅलोबॅक्टर जेजुनी नावाचं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, तर त्या पेशंटमध्ये प्रतिकार शक्तीमध्ये बदल होतो. तर हा बदल कसा होतो, तर आपलं शरीर काय करतं, जेव्हा एखादं व्हायरस किंवा इन्फेक्शन किंवा बॅक्टेरिया शरीरात आला, तर त्याच्या विरुद्ध प्रतिकार शक्तीच्या एक पोलीस सारख्या पेशी तयार होतात आणि त्या पेशी त्या आजाराच्या जंतूंना मारण्याचं काम करतात. पण ह्या आजारामध्ये मायक्रोबियल मिमिकरी म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, एक प्रोटीन्स असतात की जे आपल्या प्रतिकार शक्तीला निर्धारित करतात. ते प्रोटीन मध्ये काय बदल होतो, तर आपल्या शरीरातल्या पेशींना ते ओळखू शकत नाही. स्पेशली मज्जारज्जूंच्या, ज्याला आपण मायलिन शीथ म्हणतो, की मज्जारज्जूंचं वरचं आवलन असतंय, आणि श्वान सेल्स, ह्या दोन पेशी ज्या मज्जारज्जूंवर असतात त्यांना ओळखू शकत नाही. मग काय होतं नक्की, तर आपल्या शरीरातल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या आपल्या शरीरातल्या नर्व्सच्या किंवा मज्जारज्जूच्या पेशींवर अटॅक करतात आणि मग ती लक्षणं दाखवायला सुरुवात करतं. म्हणजे आणखीन सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जेव्हा एखादं युद्ध लागतं, तेव्हा आपल्या देशातले सैनिक, ज्यांनी आपल्या देशातल्या लोकांचं संरक्षण केलं पाहिजे किंवा आपल्या संरक्षण केलं पाहिजे आणि विरुद्ध लोकांना मारलं पाहिजे, तर आपल्याच देशातले सैनिक आपल्या देशातल्या सैनिकांना मारतात. त्यांना आपलं कोण आणि परक कोण कळत नाही. ह्याचं कारण काय, तर सिमिलॅरिटी, म्हणजे जे मायलाइन शीथ आहे किंवा श्वान सेल्स आहेत त्याचं स्ट्रक्चर आणि ह्या कॅम्फॅलोबॅक्टर जेजुनी किंवा ज्यानं झालेलं स्ट्रक्चर हे सेम असल्यामुळं आपल्या शरीरातल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्या आपल्या शरीरातल्या पेशींना मारतात आणि त्याच्यामुळे हा आजार हळूहळू सुरुवात होतो. तर आणखीन काय होतं ह्या आजारात, म्हणजे लक्षणं काय असतात, तर सुरुवातीला एखादं व्हायरल इन्फेक्शन जसं मी सांगितलं, ते कॅम्फॅलोबॅक्टर जेजुनी किंवा फ्लू सारखं इन्फेक्शन होऊन जातं. ते झाल्यानंतर 1 ते 2 आठवड्यानंतर पेशंटला थकवा जाणवायला सुरुवात होतो. थकवा झाल्यानंतर हातापायाला मुंग्या येणं, हातपाय जड होणं, हातापायांना बधिरता येणं, अशी लक्षणं वाढत जातात. तर ही लक्षणं पेरिफेरल नर्वस सिस्टीमची असतात. म्हणजे काय होतं की आपल्या पायापासून हळूहळू वर आपल्या पायांची ताकद, आपल्या पायांना गरम थंडचा स्पर्श किंवा एखादा स्पर्श किंवा वेदना हे काही जाणवत नाही आणि हळूहळू खालून वर होणारा पॅरालिस, ह्याला असेंडिंग पॅरालिस सारखी सिमटम तयार होतात. म्हणजे आधी पाय बधीर पडतात, त्याला मुंग्या येतात, नंतर पायातली ताकद कमी होते आणि हळूहळू पाय उचलायला त्रास होतो, चालायला त्रास होतो. मग पुढं पुढं काय होतं की हा आजार वर वर चढत आपल्या श्वसनक्रिया थांबवतो किंवा श्वसनाला मंद करतो. पुढं काय होतं की हा नंतर पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवर पण अटॅक करतो, ज्याने आपले हृदयाचे ठोके, बीपी अनियंत्रित व्हायला सुरुवात होते आणि अशामध्ये पेशंट सिरियस होतो. तर मग काय करायला पाहिजे, तर ह्या आजाराची पहिल्यांदा लवकरात लवकर निदान, जेवढ्या लवकर निदान करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेवढ्या लवकर उपचार सुरू होतील
तेवढ्या लवकर हा आजार आटोक्यात येतो, बरा होतो. ह्या आजाराचा लाईफ स्पॅन म्हणजे कधी किती दिवसापासून किती दिवसापर्यंत काय काय प्रोसेस असते. तर पहिलं जे इन्फेक्शन झाल्यानंतर 1 ते 2-3 आठवड्यामध्ये आपल्याला गुयन बायरे सिंड्रोमची लक्षणं जाणवतात. आणि त्याच्यानंतर तो 4 ते 6 आठवड्यापर्यंत पीकवर जातो आणि नंतर परत ते पूर्ण बरं व्हायला 1 ते 1.5 वर्ष लागतं. तर हा आजार होतो किती लोकांमध्ये? साधारणतः 1 लाख लोकांमध्ये एकाला होण्याची शक्यता असते. दुसरं जास्त कुणाला होण्याची शक्यता असते की ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, 50 वर्षाच्या वरची लोक आहेत, जे कुठले स्टेरॉइड किंवा प्रतिकारशक्ती कमी घेणारे औषधं कमी करणारे औषधे घेतात, अशा लोकांमध्ये हे होण्याची शक्यता जास्त आहे. आता ह्याचा प्रतिबंध किंवा आपल्याला ह्याचे उपाय काय करू शकतो की जो होणार नाही? तर स्वच्छता राखणे, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे, ज्यानं कॅम्फोबॅक्टर सारखे इन्फेक्शन होणार नाही. स्वच्छ पाणी पिणे, निर्जंतुक केलेलं पाणी पिणे, बाहेरचं अन्न टाळणे. दुसरं काय की आपली इम्युनिटी वाढेल असे पदार्थ खाणे, व्यायाम चांगला ठेवणे, ज्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. आता गैरसमज काय तर हा आजार संसर्गजन्य आहे का? हा पहिला आहे की म्हणजे एकमेकांपासून एकमेकाला होऊ शकतो का? तर नाही, हा आजार अजिबात संसर्गजन्य नाही. हा आजार कॅम्फिलोबॅक्टर जेजुनी झाल्यानंतर म्हणजे समजा 10,000 लोकांना कॅम्फिलोबॅक्टर जेजुनी झाला तर त्यातला फक्त 10 ते 12 लोकांनाच गिवेन बारे सिंड्रोम नावाचा आजार होऊ शकतो. तर तो का होतो? तर त्यांच्या प्रतिकारशक्तीमध्ये झालेला बदल, ह्याच्यामुळे तो आजार होतो. पुढं आणखीन काय करू शकतो? तर ह्या ह्या आजारासाठी सगळ्यात महत्व आहे प्रिव्हेन्शन, म्हणजे आपण आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे आणि लवकरात लवकर थोडी जरी काही लक्षणं जाणवली तरी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि डॉक्टरांना भेटून त्याच्याविषयी आणखी मार्गदर्शन